हॅलो गाईज, गुड इव्हनिंग, श्री स्वामी समर्थ। तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण माझी तब्येत थोडीशी खराब होती म्हणून मी काही एवढी व्हिडिओ वगैरे बनवली नाही आणि आज बनवते। तर खाली होळीची तयारी चालू आहे। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज होळी आहे आणि तयारी चालू आहे। मी तुम्हाला तयारी दाखवते कशी चालू आहे। सगळे छोटे छोटे मुलं जमलेत आणि तयारी करतायत। तर सगळेजण मला खाली बोलवत होते की खाली आहे आणि त्यांच्या आवाजानेच मला जाग आली। मी दुपारची झोपलेली मस्त, मग सगळं डेकोरेशन वगैरे करत होते। तर मी दुकानात गेलेली, मी दुकानात जाऊन आली आणि तिथून मी माझ्यासाठी ही एक पेस्ट्री घेऊन आली। मी टेस्ट करून सांगते कशी आहे ते। तर मी तुम्हाला त्याची टेस्ट करून दाखवते कशी आहे। चांगली आहे, थोडी चॉकलेटी, एकदमच चॉकलेटी आहे आणि स्टिकी आहे, खूपच दाताला चिटकते। पण ठीक आहे, मला जास्त चॉकलेट आवडत नाही, पण ठीक आहे, मस्त आहे। तर मम्मी आज आमच्यासाठी पुरणपोळ्या करते। मी केक वगैरे खाल्ले, मी बघते मम्मीनी पुरणपोळी वगैरे बनवायला स्टार्ट केलंय का। पुरणपोळी झाली मम्मी तुझी? चालू आहे। मम्मी पुरणपोळी बनवते, म्हणजे अजून त्याच्यासोबत लागणारं शार वगैरे केलेलं आहे। तिकडेच्या कढईत पुरण तयार झालेला आहे। आणि कधी करणार आहेस पुरणपोळी? किती वेळ झाला? 10 मिनिटात पुरणपोळी होणार? होय। तर मला जास्त काही गोड आवडत नाही, पण मम्मीची अजून पुरणपोळी झालीच नाही। मम्मी बोलते अजून 10 मिनिटं लागते। तोपर्यंत मी जरा टाइमपास करते मोबाईलवर। मग मी ड्रेस शोधत होते की कोणता घालू आणि मग खूप कन्फ्यूज झाले। मग एक भेटला आणि एक करताना, इस्त्री करताना डायरेक्ट फाटून गेला। मग मी दुसरा बघितला आणि दुसरा मस्त होता आणि तुम्हाला मी दाखवला आहे आणि तो असा आहे, बघू शकता, मस्त दिसत होता तो सुद्धा। मग मी रेडी झाली, घातला वगैरे सगळं आणि रेडी मेकअप वगैरे केला आणि मी अशी दिसत होते आणि मी मस्त दिसत होते। मग माझा लुक बघा आणि मी मार्केटमध्ये आली। मार्केटमध्ये आम्ही नाश्ता वगैरे घ्यायला आलेलो। मग नाश्ता घेतला आणि माझ्याकडे समोस्यांची ऑर्डर आणायला सांगितलेली, तर मी समोसे घेऊन आली आणि जिलेबी फाफडा वगैरे। नाश्ता माझ्यासोबत अगम्य होता आणि मग तिथून आम्ही आल्यावर रिटर्न पूजा करायला आलो। मी मम्मीसोबत पूजा करायला आली आणि इथे मस्तपैकी आम्ही पूजा करून झाली। मम्मी पूजा करत होती, बघू शकता। तर बंकू वगैरे आहे, बंकू हाय कर। तर कोणी आलं नाही आहे, सगळे जेवायला वगैरे गेलेले आहेत। नैवेद्य वगैरे त्यांच्या घरात काय असेल तर सगळे जेवायला गेलेले आहेत आणि आम्ही मम्मी वगैरे पूजा करायला आलेलो आहोत खाली। मम्मीची पूजा वगैरे झाले, मी सुद्धा नमस्कार केलाय आणि आता आम्ही जातो घरी, जेवून वगैरे येतो आणि मग फनी गेम्स आहेत आणि डान्स वगैरे कोणी थोडेफार करतील ते। तर मग भेटू आपण डायरेक्ट। मग मम्मीने मस्त शार, पुरणपोळी, मस्त आमटी वगैरे सगळं बनवलेलं आणि आम्ही मस्त जेवत होतो आणि जेवून मग आम्ही रिटर्न खाली गेलो। तर हे सगळे नाचत होते।
मग छोट्या मुलांचे संगीत खुर्चीचे गेम सुरू झाले. 2-3 गेम होते, लिंबू चमचा वगैरे. मग हे सगळे गेम वगैरे खेळत होते आणि खूप मज्जा येत होती. तांबडी चांबडी चमक सावंतांना चान्स देऊ नका यार. हळू जाऊ नका, साथ पडते. अरे यार, सावंत विजय. मग मोठ्या लेडीजचे संगीत खुर्ची सुरू झाली. या कार्यक्रमामध्ये पाहू सावंताची माता मम्मी लवकर अरे असायला आम्ही जी ट्रेनिंग दिली संगीत खुर्ची सतत 12 वर्ष लिंबू चमच्यापासून खेळते. 1 वर्ष मी पण जिंकलेली. 1 वर्ष तुझं बाजला का? तेव्हा लहान तू मोठ्या मुलींमध्ये गेलीस, लहान मुलींमध्ये तेव्हा पण पहिलं बक्षीस झाला आमच्या बक्षिसावर. आम्ही काढला नाही पण ठीक आहे, आता हिला आयुष्यात लावायची गरज नाही लागणार. अशा प्रकारे जिंकलेली आहे चिंकू. टाळ्या वाजवत यासाठी वाजवा रे. आणि मी हारली यार. काय मग ज्यांचा फर्स्ट नंबर आणलेला त्यांना सगळ्यांना बक्षीस वगैरे दिलं. सूर्यवंशी विनंती करतो त्यांनी गिफ्ट देऊन सत्कार करावा. टाळ्या टाळ्या. मग 12 वाजायला आले आणि सगळ्यांनी लाकडं फाटे वगैरे जमा केलेले, नारळाचे झापं वगैरे पेटवण्यासाठी होळी. मग नाश्ता वगैरे झाल्यावर सगळे आरतीसाठी उभे राहिले आणि आरती वगैरे घेतली बोलून. अशा प्रकारे होळी दहन झालेली आहे. तुम्हाला कसं वाटतंय एक्सपिरियन्स? आज मजा आली काय? मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? मजा आली. आज मी खूप एन्जॉय केला. कारण ज्या मजा आली, सगळेजण नाचले वगैरे सगळं. खुर्ची संगीत खुर्ची. तुम्हाला कसे वाटले आमच्या पोलीस लाईनीतली? खूप छान, खूप एन्जॉय केलं. तुमच्या दीदीला आवडली? आमची दीदी आज झोपली नाही. होळी कशी वाटली? कशी वाटली होळी? हॅपी होळी. मस्त वाटली.
कशी वाटली पोलीस लाईन मधली होळी? मी पण पोलीस सांगितलं ना बाबा. हा सॉरी, कशी वाटली आपल्या पोलीस लाईनीची होळी? एकदम झकास भारी. होळी आहे बाई, होळी आहे पूर्णाची पोळी असं म्हणू. आणि बंदुकीची गोळी. बुरा ना मानो होली आहे. तर अशा प्रकारे होळी संपलेली आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.